नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, फक्त 50,000 रुपये मिळणार आहेत। 50,000 रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे। ही योजना कोणासाठी आहे मित्रांनो? महिलांसाठी आहे। आता नेमके या योजनेचे नाव काय आहेत आणि या योजनेचा उद्देश काय आहे ते आपण सविस्तर संपूर्ण जाणून घेऊया। आणि यासाठी अर्ज कुठे करायचा आणि या योजनेचा लाभ आहे, या योजनेचा लाभ कोणत्या महिला घेऊ शकतात आणि संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण कव्हर करणार आहोत। मित्रांनो, आता बघा, दुर्गावतीने ती स्वयंपूर्ण होणार। आता 7.5 लाखापर्यंत मदत मिळणार। 7.5 लाखापर्यंत मित्रांनो मदत मिळणार आहे। बघा, ही महिलांसाठी योजना आहे। आता या योजनेबद्दल आपण सविस्तर संपूर्ण आता माहिती आता जाणून घेऊया। बघा, तत्पूर्वी आपण सविस्तर माहिती आता जाणून घेऊया। बघा, राणी दुर्गावती या भारतातील शूर, बुद्धिमान आणि देशभक्त राणी होत्या। बघा, त्यांनी न्याय, सुरक्षा आणि स्त्री सन्मानाचे उत्तम उदाहरण त्यांनी उभे केले। बघा, म्हणून आता मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आदिवासी महिलांच्या सशक्तीकरणासाठी त्यांच्याच नावाने राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना, बघा या योजनेचं नाव आहे मित्रांनो। बघा, या योजनेचं नाव आता आपण जाणून घेऊया। बघा, या योजनेचं नाव आहे मित्रांनो राणी दुर्गावती। बघा, राणी दुर्गावती सशक्तीकरणासाठी, बघा राणी दुर्गावती योजना, बघा राणी दुर्गावती योजना ही जे सुरू केली आहे सरकारने। आता या योजनेचा जो उद्देश आहे ते आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ। बघा, म्हणजे त्या राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना या योजनेचं नाव आहे। आता बघा, या योजनेतून महिलांसाठी 50,000 रुपये, तर समूहासाठी, बघा 50,000 रुपये महिलांसाठी, तर समूहासाठी 7.50 लाख रुपयांपर्यंत ही योजना मदत करते। या योजनेचा संपूर्ण आता माहिती आपण जाणून घेऊया। तुम्हाला या योजनेचं नाव वगैरे सांगितलं आहे मी, संपूर्ण माहिती आता जाणून घेऊया। बघा, महाराष्ट्रातील आदिवासी महिलांना सर्वांगीण सक्षम करण्यासाठी, महिलांना उद्योजक बनवण्यासाठी, व्यवसायात हातभार लावण्यासाठी कायदेशीर ठरत आहे ही योजना। बघा, आता याबाबत संबंधित विभागातर्फे जनजागृती मित्रांनो करण्यात येत असून या योजनेचा लाभ घेण्याचे सर्वांना आवाहन केले जाणार आहे। आता मित्रांनो, या योजनेचा उद्देश काय आहे? बघा, ही जी योजना आहे राणी दुर्गावती आदिवासी जी योजना आहे, बघा राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण ही योजना आहे। आपण नाव लिहून घेऊया पहिले। बघा, राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना। बघा, या योजनेचं नाव आहे मित्रांनो। आता या योजनेचा उद्देश काय आहे? बघा, आता राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण ही योजना आहे। या योजनेचा उद्देश काय? बघा, या योजनेचा उद्देश म्हणजे राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना ही महाराष्ट्रातील आदिवासी महिलांना सर्वांगीण सक्षम करण्यासाठी, बघा सर्वांगीण सक्षम करण्यात आखली गेलेली ही योजना आहे मित्रांनो। आता या योजनेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, आरोग्य व पोषण, आर्थिक स्वावलंबन, शासकीय योजनांचा लाभ, सामूहिक बचत गटांचे बळकटीकरण या मुख्य उद्दिष्टांवर, हे सांगितलं मी, या मुख्य उद्दिष्टांवर भर दिला जातो। या योजनेचा मुख्य उद्देश मित्रांनो हे आहे। आता या योजनेत आपण जाणून घेऊया। बघा, आता सामूहिक योजनांसाठी 7.5 लाख याबद्दल माहिती जाणून घेऊया। बघा, आदिवासी महिलांनी एकत्र येऊन बचत गटाच्या माध्यमातून, बघा आदिवासी महिलांनी एकत्र येऊन बचत गटाच्या माध्यमातून सामूहिक व्यवसाय करायचा असेल, तर तुम्हाला बचत गटाच्या माध्यमातून सामूहिक व्यवसाय करायचा असेल तर बघा, तर 7.5 लाखापर्यंत अर्थसहाय्य तुम्हाला सरकारकडून मित्रांनो मिळत असते। आता यामध्ये बघूया, सामूहिक व्यवसायामध्ये, बघा आता व्यवसायामध्ये कोणकोणते येत आहेत? व्यवसायामध्ये आपण बघूया आता मित्रांनो काय काय येत आहेत। व्यवसायामध्ये तुम्हाला कापड यंत्र हा एक झाला, कापड यंत्र, त्याच्यानंतर आटा चक्की,
आटा चक्की दळणदळण्यासाठी हे पण मिळेल, म्हणजे आटा चक्की. त्याच्यानंतर दुग्ध संकलन केंद्र, दुग्ध केंद्र बघा, कापड यंत्र, आटा चक्की, दुग्ध केंद्र, आणि शुद्ध पेयजल, विक्री. त्याच्यानंतर मित्रांनो येते बेकरी उत्पादन, बेकरी उत्पादन येते. आता त्याच्यानंतर नाश्ता केंद्र, म्हणजे कोणताही नाश्त्याचे तुम्ही दुकान लावू शकता, नाश्ता केंद्र बघा. हे संपूर्ण माहिती जाणून घेतली बघा. कापड यंत्र, आटा चक्की, दुग्ध केंद्र, शुद्ध पेयजल आणि शुद्ध पेयजल विक्री, त्याच्यानंतर बेकरी उत्पादने, त्याच्यानंतर नाश्ता केंद्र. हे जे आहेत मित्रांनो, हे बचत गटाच्या माध्यमातून सुरू करण्यासाठी हे व्यवसाय आहेत बघा. आता पाहूया आपण, या आधीचा समावेश आहे, म्हणजे अनेक आहेत यांचा समावेश आहे. आता बघा, यासाठी प्रशासनाने संपर्क साधा, प्रशासनाकडे तुम्ही संपर्क साधा, असे आवाहन मित्रांनो करण्यात आले. आता या योजनेच्या माध्यमातून बघा, या योजनेतून महिला आर्थिक सक्षम बनू शकतात, बरोबर आहे. कारण की सामूहिक योजनांसाठी 7.5 लाख 7.5 लाखापर्यंत तुम्हाला ह्या ज्या संपूर्ण आहेत मित्रांनो बघा, या बचत गटामार्फत हे जे तुम्ही व्यवसाय आहे ते सुरू करू शकता. तुम्हाला 7.5 लाखापर्यंत तुम्हाला मिळू शकते मित्रांनो. आता त्याच्यानंतर बघूया, आता यासाठी आता या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो हे बघूया बघा. या योजनेचा लाभ अनुसूचित जमातीतील पात्र महिलांना दिला जातो बघा. जे अनुसूचित जमातीतील पात्र महिला आहेत त्यांना दिला जातो. त्याच्यानंतर लाभ घेताना स्वतः अर्ज करणे आवश्यक आहे, तुम्हाला स्वतःच मित्रांनो अर्ज करावे लागेल. आता त्याच्यानंतर आणि अर्जदार स्त्री असावी बघा, अर्जदार स्त्री असावी ही प्राथमिक अट आहे. आता त्याच्यानंतर बघा, इतर योजना सोबतच एकत्रित लाभ याबद्दल माहिती जाणून घेऊया. आता बघा, राणी दुर्गावती योजना इतर विभागाद्वारे सरकारी योजनांची अर्ज प्रक्रिया राबवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये लाभ घेण्यासाठी पूरक आर्थिक सहाय्य देते. त्याच्यानंतर उदाहरणार्थ तुम्हाला रिक्षा, माहिती अधिकार अर्ज सेवा, शेळी मेंढी वाटप योजना, दुग्ध व्यवसाय विकास माहिती, त्याच्यानंतर दुग्ध व्यवसायासाठी जनावरे, त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेची मार्गदर्शिका, त्याच्यानंतर एकात्मिक कुक्कुट विकास योजना, त्याच्यानंतर शेती उत्पादने बाजारपेठ, त्याच्यानंतर कृषी सिंचन उपकरणे व सौर पंप राहतात व मासेमारी साधन जे राहतात ते खरेदी करण्यासाठी ही या योजनेचा एकत्रित लाभ आहे. आता या योजनेसाठी मित्रांनो अर्ज कुठे करायचा आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली. तर या योजनेसाठी आता अर्ज कुठे करायचा हे जाणून घेऊया बघा. आता बघा, आदिवासी विकास भवनातील आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयात संपर्क साधून तुम्हाला मित्रांनो अर्ज करता येते. तुमच्या जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी जिथे तुमचा आदिवासी विकास भवनातील आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प जो कार्यालय असेल तिथे जाऊन तुम्ही संपर्क साधा, त्यांच्याशी माहिती मिळवा. आता त्याच्यानंतर यासाठी आवश्यक असलेले जे जात प्रमाणपत्र, सामूहिक योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे बंधनकारक राहतील. म्हणजे जे आपल्याला नेहमी कोणतीही योजनेचा फॉर्म भरताना कागदपत्रे कामात येतात ते पण सोबत न्या. आणि तुमचे संपूर्ण कागदपत्रे मित्रांनो काय काय लागतात ते त्यांना एकदा विचारून घ्या. आता हे बघितले आपण. आता यासाठी 50,000 रुपयांपर्यंत तुम्हाला आर्थिक सहाय्य दिले जाते बघा. आपण पहिलेच बघितलं मित्रांनो, 50,000 रुपयांपर्यंत अर्थसहाय्य तुम्हाला दिले जाते. आता बघा, या योजनेचा व्यक्तिगत जो योजनेचा अर्थसहाय्य आहे, म्हणजे वैयक्तिक व्यवसायासाठी तुम्हाला स्वतःचा जर व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी वैयक्तिक व्यवसायासाठी 50,000 रुपयांपर्यंत बघा, 50,000 रुपयांपर्यंत अर्थसहाय्य सरकारकडून मिळेल. या अंतर्गत शिवणकाम यंत्र म्हणजे शिलाई मशीन, त्याच्यानंतर भाजीपाला गाडी, त्याच्यानंतर ब्युटी पार्लर, पटवाडी बनवणारी यंत्रणा आदी सहाय्य अर्थसहाय्य मिळेल बघा. तर या योजनेचं बघा, हे जी योजना पाहिली आपण 50,000 रुपयांपर्यंत तुम्हाला अर्थसहाय्य मिळते. जर बचत गट असेल तर व्यवसाय सुरू करायचा असेल तर 7.5 लाखापर्यंत तुम्हाला अर्थसहाय्य मिळते. आता बघा, राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना याबद्दल आपण माहिती जाणून घेतली बघा. कापड यंत्र, आटा चक्की, दुग्ध केंद्र, शुद्ध पेयजल विक्री, बेकरी उत्पादने,
नाश्ता केंद्र हे बचत गटामार्फत तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला स्वतःला 50,000 रुपये शासनाकडून मिळत असते। आता आपण अर्ज कुठे करायचा हे पण सविस्तर माहिती संपूर्ण मित्रांनो सांगितलेली आहे। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। यामध्ये कोण पात्र असतील ते पण सांगितलं आणि तुम्हाला कुठे माहिती मिळेल ते पण सांगितली आणि तुम्हाला हे जे संपूर्ण 50,000 रुपये आहेत आर्थिक सहाय्य स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी मिळतील। तर हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली। बघा ही जी माहिती आहे ही माहिती इंटरनेटवरील आधारित आहे। तुम्हाला जर प्रॉपर माहिती पाहिजे असेल तर शासनाच्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन बघू शकता। ही माहिती सांगितलेली पूर्ण इंटरनेटवरील आधारित आहे, सर्वांनी समजून घ्या। आता व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर महत्त्वाचं म्हणजे चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा, कारण की अशाच ज्या महत्त्वाच्या अपडेट राहतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचत असतात। कारण की अशा नवनवीन योजना तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो। आणि मित्रांनो या व्हिडिओला शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह। धन्यवाद।